माझा माता काय 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 नाव काय आमचे भोपी परिवारातील जावई विनोद आत्माराम पाटील. खरोखरच हा. आमचे यश भोपी यश यशवंत भोपे यांच्या हस्ते श्रीफल शाल पुष्पहार देत आहोत. आमचे जावई विनोद आत्माराम पाटील यांचे आम्ही सत्कार करतो आहोत. आमचे भोपी भाऊबंदांचे जावई तसेच सर्व जावई असतील त्या सर्व जावईने इथे उपस्थित दाखवावी. प्रभंजन पाटील यांनी उपस्थित दाखवावी. तसेच तसेच स्वप्नील दशरथ पाटील स्वप्नील दशरथ भोईर यांच्या हस्ते स्वप्नील दशरथ भोईर यांना आम्ही भोपी परिवाराकडून मानाची शाल अर्पण करत आहोत आणि श्रीफल पुष्पहार आणि सन्मान चिन्ह असं आम्ही संबोधित करत आहोत. स्वप्नील भोईर यांना धन्यवाद भोईर. तसेच तसेच प्रिन्स आणि प्रीती कुंदन पंडित चेंडूवर पाहूया. वाईटचा इशारा परंतु नाही. पहिला चेंडू निर्धाव. भरत पंडित यांनी जर षटकार मारला तर पनिश भोपी यांच्याकडून 500 रुपये डायरेक्ट गुगल पे होतील. 5 धावा काढला तर देवचंद भोपीकडून 500 रुपये आणि एक षटकार मारला तरी गुगल पे 500 रुपये माझ्याकडून. भरत पंडित यांना संधी आहे, सुवर्ण संधी. कॉमेंट्री मॅन पनिश भोपीकडून प्रत्येक षटकारला 500. चौकारला पण 500. चला चौकारला 500. देवचंद भोपीकडून 5 धावा काढला देवचंद भरत पंडित 500 रुपये. इथे दुसरा चेंडू मात्र वारंवार बीट होतोय. भरत पंडितला माहिती आहे की सर्व खांद्यावर अखंड भाऊबंदांचा आणि कुटुंबाची जबाबदारी माझ्या हातात आहे. पनिश 2-3 तरी ठोले मी टाकतोय, तू फक्त कॉमेंट्री माझी चांगली सांग बस. तर भाऊ सांग, टेन्शन घेऊ नको. भरत पंडित धुंदरा उडतो षटकार फक्त मारावस. पाटील परिवार आणि भोईर परिवार यांनी टॉच पाडून घ्यावे. आणि खतरनाक आला माझ्याकडची गुगल पे होतील का काय. खतरनाक काम तमाम. भरत पंडित यांच्या खात्यातून पहिलीच एक धाव. 3 चेंडू झाले, 3 चेंडू मध्ये 1 रन्स. भरत पंडित भाऊबंद यांची 1 धाव संख्या झाली आहे. पुढचा चेंडू आणि हा चेंडू उचलला चेंडू उचलला, आर पार जातोय, थांबत नाही चेंडू. दणदणीत पंडित खरोखरच पंडित भाऊबंदांचा आशीर्वाद घेऊन आलेला आहे. सुंदर असा चौकार. डीजी मास्टर्स आदित्य. जोपर्यंत आदित्य आहे तोपर्यंत रनांचा पाऊस होईल. पाहूया आदित्य काय करतोय. भरत पंडित आणि आदित्य 2 ओपनिंगची जोडी मैदानात. येथे मात्र आदित्यचा हातातून चेंडू डोफ्यावरशी पायावरशी कपालावरशी चेंडू फिरलाय आणि 1 धाव. चेंडू हा निर्धाव. आणि पहिल्याच ओव्हर मध्ये 6 चेंडू मध्ये धाव संख्या झाली ती 4 ओव्हरची मॅच आहे. हा
तसे जयदास बुवा पंडित यांची उपस्थिती आहे. जयदास बुवा पंडित यांनी आमच्या स्टेजवर यावे. गावातील सुप्रसिद्ध बुवा जयदास बुवा पंडित यांनी आमच्या आणि हा डबल टाकला आरपार. यो कोणता डाय? हे डाय कोणता? दौलत कासकर यांच्या डायामध्ये डायरेक्ट दुसरा चेंडू. देवचंद भोपी बोललाय पनिश. प्रशांत तानाजी पाटील यांच्याकडून 2 दिवस आमच्या भोपी चषकाला, भोपी भावबंद चषकाला 2 दिवस पाणी बिस्लरचाच आयरिश बिस्लर कंपनी 2 दिवस पाण्याचा पुरवठा करणारा एकमेव बादशाह म्हणजे आमचे प्रशांत तानाजी पाटील उर्फ वाघ्या याने आम्हाला पाण्याची व्यवस्था केली. धन्यवाद. आणि पाटलांचा टँकर येथे सुप्रसिद्ध बुवा जयदास बुवा पंडित यांनी आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये यावे. देवचंद भोपी पनिश भोपी तुमची वाट पाहत आहेत. इथे डबल चेंडू पीठ, चेंडू मध्ये 1 धाव. वाईटचा इशारा. ओके हेमंत पाटील दिस इज द वाईट. असंच वाईट 4-5 भरत पंडितला भेटले तर भरत पंडित खुश होईल. तर का बॅटीला बॉल नको परंतु धाव संख्या होईल. भरत पंडित हाच विचार करतोय की 4-5 वाईट भेटू दे बरा. धाव संख्या 22 आणि हा चेंडू डबल भरत पंडितने उचलला. अरे भरत पंडित काय खेळतोय कयामत आहे रे बॅटीची. अरे डबल 1 होईल. खरंच येथे 1 धाव नव्हती, 1 धाव होती ते 2 संख्या. धाव संख्या झाली ती भरत पंडित यांची 24. म्हणजे स्वतः भरत पंडित भावबंद बोलल्यानंतर धाव संख्या 24. पुढचा चेंडू शेवटचा आणि हा चेंडू थोडा जातो निर्धार. धन्यवाद डीजे. या तिसऱ्या पर्वी जोपर्यंत भरत पंडित आहे तोपर्यंत आशा आहे. हा कोण खेळाडू? कोण नाव कोण खेळाडू? आदित्य. आदित्य जोपर्यंत आहे तोपर्यंत धुंद्रा आहे. आदित्याच्याच मुले मला वाटते भाऊ पंडित भावन जिंकू शकतात. आणि उचलला डबल. बाबा भेंडीवशी गोबोशी डायन का काय. आणि हा वाटोला अवदसा टाकली. सत्यानाच खाना खराब. दूर दशा उरवलीस. आवेश पंडित वाटोला गेलास खलास. आता त्याला जीवदान म्हणजे 7-8 षटकार मारेल तो. अरे बाप रे बाप. आवेश पंडित म्हणजे माझा खास फेवरेट हिरो. त्यावेळी आमची जोडी यवन जोडी होती. आणि हा चेंडू बाबा मी सांगतो ना भरत पंडित वाट बघू नाही कवा वाईट भेटतात. हाली ही फुकटची कलनं बघायला असेल. हाय काय करणार बोला. येथे मात्र चला घ्या वाईट आहे परंतु रनआउट चेक करा. इथे आवेश पंडितनी जी कॅच टाकली ती कॅचीचा मात्र फायदा भरत पंडितला होईल. आउट आउट. भरत पंडित यांची थोडी रनिंग कमी पडली. 2 पावलं कमी पडले. ओके वाईट. जा दम खावाला स्टेजवर. अध्यक्ष या स्टेजवर या. बीजेपी पक्षाचे अध्यक्ष मान्य श्री भरत महेश शेठ बालदी साहेबांचे जवळचे सरसेनापती भरतजी पंडित यांनी आमच्या स्टेजवर. इथे मी सांगतोय जोपर्यंत आदित्य आहे तोपर्यंत पंडित भावनांना आशा आहे धाव संख्या 60 टायमाला निघू शकतो. कारण की जीवनाचा फायदा मात्र आदित्य उचलू शकतो. आदित्य 2-3 आहेत त्यांच्यात खेळाडू. कोण कोण वाग्या? कुंदन पंडित आहे, प्रफुल्ल पंडित, मनोज पंडित आहे, वेदांत पंडित असे भरपूर पंडित आहेत. आणि हा चेंडू जागेवर फसला आणि तिथे मात्र दोघांची विचारपूस आणि होल देताना मात्र धाव संख्या काढली नाही. परंतु तिथे रनआउटचा आरोप बरेचशे पंडित यांचा आगमन झालेलं आहे. धन्यवाद. आमच्या भोपी परिवाराला भेट देण्यासाठी तुम्ही आलेत दमाकरी ग्राउंडवर त्याकरिता तुमचे धन्यवाद आभार मानतो. आणि चांगले खेळलेत तुम्ही. भरपूर अशा रना काढल्यात. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
आणि हा डबल उचलला फटका आदित्यने आणि तिथे डबल एक दुसरी होऊ शकतो, दुसरी कव्हर करण्याच्या पोझिशन मध्ये दुसरी मात्र कव्हर. इथं तिसरी नाही, इथे 2-2 जागेवर धावा घेतात. धावणं मजबूत, धावण्याची प्लॅनिंग पाहिजे. अरे सर कॉमेंट करा थोडी, धुंदरा उडवा. अष्टपैलू खेळाडू निवेद नितेश पंडित आणि त्यांच्याजवळ एक असा कॉमेंटेटर आहे की अखंड महाराष्ट्राचं नेतृत्व त्यांच्या आवाजाने अखंड मोठीचं नेतृत्व उभारलं जातोय. ते नितेश पंडित सर कुठे असतील त्यांनी उपस्थित दाखवावी. पुढचा चेंडू आदित्य मात्र उचलत नाही. मागासपासून आदित्य थांबला. आदित्य थांबू नकोस, 1-2 धावा पाहिजेत आणि तिथे मात्र डबल दुसरी धाव नाही. धाव संख्या झाली ती पंडित भावनांची 29. स्वतः इथे पंडित मोठा कुटुंब आहे, त्याच्यामुळे 2 टीम केल्यात देवा भाऊबांनी. कामोटकरांच्या पण 2-3 टीमा पाहिजे होत्या म्हणजे मजा आली असती, परंतु नाही. छोटा परिवार छोटी टीम. पुढचा चेंडू इथे डबल गॅप शॉट, डबल 1-2 काढतील. एक झाली, दुसरा सज्ज, दुसरी कव्हर. अरे थांबू नका बाबांनो, धावा 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 धाव होऊ शकतो आणि तिथे डबल धाव. जागेवर 2-2 धावा घेतात. भरत पंडित यांनी आदेश दिलाय पण जागेवर धाव काढणार आणि खरोखर 2-2 धावाने धाव संख्या झाली ती 31. शेवटचा चेंडू शिल्लक प्रवीण पंडित हा एकदम चांगला सुंदर बॉलर आहे, त्यामुळे धाव संख्या थांबवली. परंतु हा मात्र फटका उचलावा लागेल. हा फटका उचलला परंतु जागेवर चेंडू फसला. तिथं झेल मात्र राजनी टाकली. राजनी त्याच्या पप्पाने कॅट टाकली. एक राजनी त्याच्या त्याने पप्पाने सांगलाय का राज आली कॅट टाकून देस, घेऊ नकोस. चला पुढची कॉमेंट्री करते माझे मित्र हरेश मडवी सर. हरेश सर. हॅलो, चला बोलूया आपण सत्कार समारंभाकडे. 190 उरण विधानसभा मतदारसंघातील मोठीजी गावातील माजी भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष भरत मधुकर पंडित यांचं मात्र स्वागत करतील आमचे मुख्य आयोजक देवचंद व प्रेस एंटरप्राइजेसचे ओनर मात्र प्रशांत तानाजी पाटील यांच्या पवित्र शुभ हस्ते यांचं मात्र स्वागत करतील देवचंद दादा. मायाचे प्रेमाचे उपदार शाल गुलाब पुष्प एक छोटासा सन्मान चिन्ह देऊन त्यांना सन्मानित करण्यात येतोय. चला पाण्याची पूर्तता करायची आयोजक 12वा अत्यंत कमी दरात मात्र लोकांना मात्र देवदर्शन घडवणारे प्रेसे एंटरप्राइजेस ट्रान्सपोर्टचे मात्र मालक प्रशांत तानाजी पाटील यांच्या मार्फत मात्र या शृंखलेसाठी पाणी पुरवठा करण्यात आलाय. आता मात्र पंडित परिवाराचा जो हुकमे एक्का येण्याचा बाकी होता तो मात्र आलाय. पंडित शेठ मात्र या भाऊबंद चषकाची सुरुवात ज्या नावानं झाली तो मात्र पंडित शेठ चषक हरेश जयवंत पंडित यांचं मात्र आगमन झालंय. या आपण अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. तोच मात्र पहिला चषक मात्र भोपी परिवारानं चषक मारला. त्याच्यानंतर देवा भोपींनी सांगितलं का ही मात्र भाऊबंद चषकाची जिम्मेदारी मी माझ्या खांद्यावर उचलतोय आणि लिलया पेलतोय मात्र देवचंद्र दादा भोपी ती सर्व जिम्मेदारी स्वतः नितिकेश पंडित किशोर पंडित यांनी काय अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला होता पण लेग स्लिप कडे असणारा क्षेत्ररक्षक चिनाब मात्र चेंडू कलेक्ट करते तो पण एक धावसंख्या पलून कडे एका धावसंख्याची वाढती धावसंख्या 33 अजूनपर्यंत 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. आदित्य याला मात्र धुवाधार फलंदाजी करावी लागेल या मैदानावर. आपला पंडित परिवाराला विजय संपन्न करायचा असेल तर मोठ्या धावसंख्येचा आलेख उंचावा लागेल. झेल उडाला, झेल खाली स्वतः बबलू पंडित धावतोय आणि झेल पुन्हा एकदा तिसरा झेल मात्र जमिनीला दान होतोय आदित्य याचा. या 2 धावसंख्येने संघ पोहोचतो 3500 घरात.
4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 35 धावसंख्या झाल्यात. संकेत पंडित परिवारामध्ये विचार केला तर अविनाश पंडित, बबलू पंडित, समीर पंडित, प्रवीण पंडित, संकेत पंडित, परेश पंडित आज दिसत नाही. 2 त्यांचे हुकमेक, एक परेश पंडित आणि निलेश पंडित. उडवलाय पुन्हा एकदा लेगच्या दिशेनं आलाय षटकार. आता वैयक्तिक 29 धावसंख्येवर खेळतोय आदित्य पाटील. वाघ भोईर आणि पाटील परिवार, वाघ भोईर परिवार आणि पाटील परिवार. पुन्हा एकदा डीप मिड विकेटच्या डोक्यावरून जाईल आसमानी सुलतानी षटकार. षटकाच्या सायन संघाची वाढती धावसंख्या झाली ती 47. डीजे डीजे दुसऱ्या शतकात सुद्धा बबलू पंडित याच्या गोलंदाजीवर याच आदित्यने बॅक टू बॅक 2 षटकार लगावले होते. आता पुन्हा एकदा 4थ्या षटकामध्ये तीच पुनरावृत्ती आपल्याला पाहायला मिळतोय. बॅक टू बॅक 2 षटकार लगावले. तिसरा षटकार हॅट्रिक संपन्न करेल का या शृंखलेतील? दुसरा आजच्या दिवसातील दुसरा षटकार हॅट्रिक संपन्न करेल का आदित्य पंडित? फुलटॉस चेंडू होता, लॉलीपॉप चेंडू होता, पण चेंडू मिस होते मात्र आदित्य पंडित. चला, वाघ भोईर परिवाराचा कर्णधार कल्पेश भोईर आणि पाटील परिवाराचा कर्णधार परेश पप्प्या. चला या नाणेफेकीसाठी यायचंय. नितिकेश पंडित याच्या चेंडूवर षटकार किंवा चौकार आला तर गणेश गौर यांच्याकडून 10 वडापाव असेल नितिकेश पंडित याला. पण मात्र बाईच्या स्वरूपात जोरदार अपील झाली होती. पण बाईच्या स्वरूपात 1 धावसंख्या पळून काढली. या 1 धावसंख्येने संघाची वाढती धावसंख्या झाली ती 49 आणि 50 धावसंख्येचं टार्गेट ठेवले ते ज्ञानेश्वर पंडित परिवारासमोर. वाघ भोईर परिवाराचा मात्र कर्णधार कल्पेश भोईर उपस्थित आहे. पाटील परिवाराचा परेश पप्प्या. झाला या परेश पाटील या. परेश पाटील नाणेफेकीसाठी यायचं. परेश पाटील 50 धावसंख्येचं लक्ष ठेवले ते मात्र पंडित परिवार समोर. अनिता वासुदेव पंडित यांच्याकडून त्यांच्या परिवारासाठी शुभेच्छा आल्यात. निश्चितच आयोजकांच्या वतीने आम्हाला सूचित करण्यात येतोय की आज मात्र आजच्या सामन्यामध्ये वाईल्ड कार्ड एंट्री मात्र वाघ भोईर परिवाराला मिळाली. संधीचं सोनं करू शकतोय का वाघ भोईर परिवार? पंडित परिवाराचे 11 शिलेदार मात्र मैदानामध्ये जाताना दिसत आहेत.
महाराष्ट्राचे लाडके निवेदक नितेशजी पंडित सर यांचे सुपुत्र मात्र आज आपल्याला पाहायला मिळतात. निवेद पंडित आपल्याला पाहायला मिळतात या सामन्यासाठी. चला पंडित परिवार आपली सलामीची जोडी मैदानात उतरवायची आहे. अविनाश पांडेत 50 धावसंख्येचं लक्ष ठेवले मात्र पंडित परिवारासमोर मात्र चला मी विनंती करते दोन्ही संघाचे कर्णधार आलेत. दोन्ही परिवाराचे मात्र कर्णधार आलेत. नाणेफेकीसाठी यायचे. चला पनीस भोपे यांच्या पवित्र शुभाचे नाणेफेकी होईल. एक मोठीजी गावातून हास्याचे फवारे उडवून समालोचक पनीसजी भोपे सर यांच्या पवित्र शुभाचे नाणेफेकी होईल. वाघ भोईर परिवार का या परिवाराला मात्र वाईल्ड कार्ड एंट्री मिळाली. आणि पाटील परिवाराचा मोठे गावातील इंग्रज म्हणून ज्या परिवाराची ओळख अमित पाटील रामजी यांना केली. मोठीजी गावातील इंग्रज असा पाटील परिवार मात्र त्या पाटील इंग्रज यांचा कर्णधार परेश पाटील आलाय. आणि वाघ भोईर परिवाराचा कर्णधार कल्पेश भोईर. मी विनंती करतो पनीस भोपी यांच्या पवित्र शुभाचे नाणेफेकी होईल. चला कॅमेरामन दोन्ही संघांमध्ये मात्र नाणेफेकी होतोय. भोईर परिवार तेजस यशवंत भोईर वाघ्या आणि पाटील परिवार प्रशांत तानाजी भोईर वाघ्या. दोन्ही वाघांमध्ये ही मात्र धुंद लढत. नाणेफेकी होते. पणीस नारायण भोपे यांच्या पवित्र शुभाचे वाघ परिवारचे कर्णधार कल्पेश भोईर तर पाटील परिवारचे कर्णधार परेश पाप्या. तर नाणेफेकी जातोय वाघ भोईर परिवार. चला आपल्या गावातील दुर्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर समाधान घनश्याम कामोडकर यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. चला भोप्यांचे लाडके बाच्या दुर्वी टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ओनर समाधान घनश्याम कामोडकर. पहिला चेंडू प्रवीण पंडित याला मात्र हापारी पद्धतीचा चेंडू डीप मिड विकेटच्या डोक्यावरून आसमानी सुलतानी गगनभेदी षटकाच्या साईने खातं उघडले प्रवीण पंडित यानं. निवेद यानं जर झेल पकडला तर रवींद्र भोपी यांच्याकडून प्रत्येक झेलसाठी 100 रुपयाचं पारितोषिक असणार आहे.
हा पारी पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा जातोय चौकार. हरेश हरेश. जयवंत पंडित शेठ यांना मात्र सुवर्ण संधी असणार आहे. त्याने जर शतक फेकला तर त्यांना मात्र फुलपाखरू फ्री असणार आहे. हरेश. का या ज्या शुभेच्छा दिल्या ते मात्र टीजी वरून आपली मॅच पाहतात. अक्षय नारायण पाटील हरेश. ओरटुपनीस. आता एकदा षटकार एक षटकार समजवायचा असेल तर असा कानमंत्र देऊन तो समजू शकत नाही. त्याला इन्स्टाला चॅटिंग करून समजावायला लागेल. त्याला त्याच्या आयडीवर जावं लागेल आणि त्याला चॅटिंग करून सांगायला लागेल की बाबा असा असा चेंडू टाक. तेव्हाच त्याला कळू शकतो, नाही तर नाही. येथे हरेश भरत पंडितची थोडी धुगधुगी वाढली त्याच्यामुळे वासुदेव चेंडू पंडित चेंडू द्यायचा मैदानात चेंडू. चेंडू द्या एक. वासुदेव पंडितची थोडी धुगधुगी वाढली असेल, परंतु प्रवीण पंडितला जर तुम्हाला थांबवायचा असेल तर तुम्हाला चेंडू स्लो फास्ट करावे लागतील, नाहीतर तो एक ओव्हर ठेवून काम सगळा उरकून टाकेल. हरेश सर. निश्चितच पनीस भोपे. आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ संपला. 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संघ पोहोचतो 17च्या घरात. प्रवीण पंडित यांना आपल्या 3 चेंडू खेळले होते. प्रवीण पंडितनं 11 धावसंख्येचं योगदान दिलंय. बबलू पंडित यानं 1 चेंडू खेळलाय. एका चेंडूमध्ये उत्तुंग षटकार लगावले तो बबलू पंडित यानं. 4 चेंडू 17 धावसंख्या. वेदांत पंटांचा तन्वीर म्हणून ज्याची गोलंदाजी ऍक्शन जर बघितली तर पाकिस्तानचा शोएब तन्वीर त्याप्रमाणे मात्र ऍक्शन. आणि हा चेंडू मात्र लेग एसटी सोडून जाणारा चेंडू. क्वालिफाईड पंचांचा प्रवीण सरांचा मात्र अवांतर चेंडूचा इशारा येतोय. अवांतर धावसंख्या संघ पोहोचतोय 18च्या घरात. बबलू आहे तोपर्यंत थोडी आशा आहे, प्रवीण आहे तोपर्यंत आशा आहे थोडी फार. म्हणजे त्यांच्याकडे 2 असे मोहरे आहेत. 2 ओपनिंगची जोडी अशी आहे की धावसंख्या हे दोघेच काढू शकतात. पुढचा कॉमेंटेटर माझे मित्र हरेश. पुन्हा एकदा एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने जयखाली निवेद धावतोय. सर्वेश धावतोय. 1 धावसंख्या पळून काढली. दुसरीसाठी कॉल. 2 धावसंख्या पळून तिसरी धावसंख्या बघूया. आणि 3 धावसंख्या सुद्धा पळून काढल्या. 3 धावसंख्येने संघ पोहोचतो 21. पुन्हा एकदा अपारी पद्धतीचा चेंडू आणि अवांतर चेंडू. स्वतः फलंदाज मात्र संभ्रमात पडला की हा चेंडू कशा प्रकारे अति उंचीचा चेंडू मात्र अवांतर चेंडू. आणि धावसंख्या झाल्या त्या मात्र 23. शेवटचा चेंडू फेकण्यासाठी तन्वीर. हो हा चेंडू सुंदर पद्धत चेंडू. आणि मात्र ओव्हरची समाप्ती. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या झाली होती 23. डीजे.
यश भगत सर आमच्या सोबत जोडायचं. यश भगत सर चला या. ताबडतोब फिल्डिंग सजवावी. भरत पंडित यांना थोडं टेन्शन, भरत पंडित यांचं टेन्शन थोडं वाढलं असेल, वासुदेव पंडितचं टेन्शन वाढलं असेल, कारण की धाव संख्या थोडी थांबली पाहिजे. धाव संख्या थांबेल परंतु बॉलर असा काढा की चेंडू गायब झाला पाहिजे, असा बॉलर काढा, तरच तुमचा थोडा निभाव लागेल. कारण की आता काल निनाद गेलाय पुढे, आज आता पहिलीच मॅच अंकेश गेलाय पुढे, आता जाईल यश भोपी पुढे. म्हणजे थोडा टार्गेट नंतर हल्लो 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 आम्हाला समजेल की कुठला संघ बाहेर येतो. इथे प्रवीण पंडित दुसरं शतक घेऊन येते सर्वेश पंडित समोर फलंदाज प्रवीण पंडित. पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या दिशेने जाईल. षटकार षटकार षटकार. चला मुख्य आयोजक देवा भोपी, आपण अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. देवा भोपी. खंदेरी किल्ला खरोखर बघण्यासारखा आहे, तुम्ही जा आणि पाहून या. खंदेरी किल्ल्यासारखी कुठलीच बॉर्डर नाही, सुंदर असा किल्ला आहे. आणि हा डबल उचलला फटका, रे बाप रे बाप, प्रवीण पंडितनी. अहो भरत चला पाणी पाणी पाण्याची व्यवस्था करायची आहे. 12 खेळाडू पाणी घेऊन जा.
12 चेंडू आणि 11 धावसंख्येची गरज असणार आहे ती पंडित परिवाराला. त्या 11 धावसंख्या रोखायच्या आहेत त्या. आणि मात्र तिसरा गोलंदाज हरेश पंडित की काय नसून तर पंडित. पाटील परिवाराचे पंच जितेंद्र लक्ष्मण पाटील उर्फ बाबू डायव्हर आणि अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची आहे. साला तर ते पुन्हा एकदा उडवला चेंडू लांगाच्या दिशेने. किशोर पंडित कुठल्याही प्रकारची चुकी करत नाही आणि मात्र पहिला आद्रा बसतोय बबलू पंडितच्या स्वरूपात 39 या धावसंख्येवर संकेत पंडित परिवाराला. अकरा चेंडू 11 धावसंख्येची गरज. गोलंदाज मात्र आदित्य पंडित. पुन्हा एकदा संकेत पंडितच्या बॅट मधून आलाय मिड विकेटच्या डोक्यावरून आर पार सीमा पार सनी लिओनी ब्रँडेड षटकार. ओम साई रिक्षा युनियनचे सदस्य महेश केशरीनाथ पाटील यांनी आमच्या अतिथी कक्षामध्ये येण्याची कृपा करायची. महेश केशरीनाथ भोईर पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा षटकार. विजयाचा षटकार मात्र संपादित करतोय संकेत पंडित आणि आपल्या टीमला मात्र या सामन्यामध्ये विजयी प्रस्थापित करून देतोय संकेत पंडित. राज अविनाश